कालच्या 5 तारखेपासून 5 सप्टेंबर पासून आम्ही ही चित्ररथ यात्रा काढली आणि गावोगावी फिरतोय. आतापर्यंत 15 पेक्षा अधिक मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केलंय. 5 तारखेपासून मी घरी गेलेलो नाही. पूर्ण सगळं सहकार्य आम्ही मिळून आम्ही बाहेर पडलोय. जिथं ज्या गावामध्ये आमची जेवणाची व्यवस्था होईल त्या ठिकाणी जेवण करतोय. जिथं झोपायची व्यवस्था होईल तिथं आम्ही झोपतोय. बऱ्यापैकी इथं बसलेल्या काही बांधवांनी आमचा जो तापा आहे त्यांनी रामतीर्थ मंदिरावर सुद्धा पाहिला असेल. रामतीर्थ मंदिरापाशी रामतीर्थ मंदिरामध्ये आम्ही आज 8 पेक्षा अधिक मुक्काम केले. तर हा नेमका अट्टहास आम्ही का रचतोय? ह्या गोष्टी करण्यासाठी आम्ही घरातून का बाहेर पडलोय? आमदार होणं, खासदार होणं, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येऊन ह्या पदावरती बसून करोडो रुपये कमवणं हे आमचं स्वप्न नाही किंवा तो आमचा उद्दिष्टही नाही. खऱ्या अर्थानं मी घरातून बाहेर पडण्याचं कारण म्हणजे काय? आज जी सर्वसामान्य लोकांना प्रत्येक ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक ठिकाणी त्या माणसाची पिळवणूक होते, ह्यातून आपण बाहेर कधी पडणार? तुमचं आमचं दुखणं जे आहे, तुमचा आमचा त्रास आहे, त्या त्रासाला या राजकारण्यांची काही देणं घेणं नाही. तुमची आमची पोरं शिकावी, तुम्हाला सगळ्या सुविधा, आरोग्य सुविधा चांगल्या मिळाव्या, ह्याच्याशी या राजकारण्यांना काही सुद्धा देणं घेणं नाही. कुठल्याही राजकारण्याबद्दल भाष्य करणं किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं हा माझा उद्दिष्ट नाही. जर खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती टीका टिप्पणी करूनच ते सावरणारे असते किंवा मी त्यांच्यावरती टिप्पणी करावी किंवा ह्याच्या आधी सुद्धा कित्येक लोकांनी एकमेकांना विरोधामध्ये टीका टिप्पणी केली असेल, भरसभेमध्ये त्यांचे एकमेकाचे कपडे फाटले असतील, पण त्या गोष्टी मीच वारंवार परत करून त्यात तुमचं आमचं भलं होणार नाही. तर खऱ्या अर्थानं भलं कधी होणार आहे? आपल्याला भविष्यामध्ये नेमकं काय करायचंय ह्याच्यावरती तुम्ही आम्ही विचार विनिमय केला पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार विनिमय करून भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्या पोराबाळांसाठी काय करता येईल, आपल्या तरुणासाठी काय करता येईल, आपलं जीवन कसं समृद्ध होऊ शकेल ह्याचा विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची ही वेळ समोर आली आहे. म्हणून मी घरातून बाहेर पडलोय. आपल्या लोहगाव मधून किती कलेक्टर झालेत आतापर्यंत सांगा? झाला असेल एखादा एसपी झाला असेल, तहसीलदार झाले असतील, उपजिल्हाधिकारी झाले असतील, का नाही झाले? अहो लोहगाव सोडा, आपल्या तालुक्यातून तरी कलेक्टर झाल्याचं कुणी ऐकलंय का? का नाही झाले? आमचा तालुका पाकिस्तान मध्ये आहे का? विचार तुम्ही केलाय कधी आतापर्यंत त्या गोष्टीचा? आपल्या लोहगाव मधून मोठे अधिकारी नाही झाले, आपल्या तालुक्यातून मोठे अधिकारी नाही झाले, हे का नाही झाले ह्याचा तुम्ही विचार आजपर्यंत केलाय का? तुम्हाला वाटत नाही तुमची पोरं बाळं शिकून मोठी व्हावी? तुमची पोरं सुद्धा मोठ्या पदावरती जावी, लाल दिव्याच्या गाडीत तुमच्या दारासमोर यावी, हे तुमची स्वप्न नाहीत का? असं तुम्हाला वाटत नाही का? आमची पोरं कुठं आहेत? ट्रॅक्टर ड्रायव्हर. आमची पोरं कुठं आहेत? दूध घालायला. आमची पोरं कुठं आहेत? ट्रक ड्रायव्हर. आमची पोरं कुठं आहेत? पुणे मुंबईला 10-20 कंपनीत काम करायला. अहो ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सगळाच गावबडा माहिती आहे. जर एखाद्या म्हातारी गावाकडे राहतं, त्यांचं मुलगा मुलगी कुठतर पुणे मुंबईला पोट भरायला असते, एखाद्या जर वडिलांचा थकलेल्या माणसाचा मृत्यू झाला तर रात्री झाला किंवा सकाळी झाला, पुण्याहून येऊस तर इथं त्या प्रेताची विल्हेवाट लावायला अंत्यविधीला वाट बघत बसावं लागतं. आपण इकडनं फोन करणार, कुठवर आलो? ते म्हणते इंदापूरला आलो. कुठवर आलो? सोलापूरला आलो. कुठवर आलो? नंदुरपर्यंत आलो. असं होतंय का नाही? का होतंय? आई बापाची आणि आपल्या मातीची ताटातूट करून पुणे मुंबईला पोट भरायला जायला हौस आहे का कुणाला? हौस आहे का आई बापापासून दूर जाण्याची? ह्याचा तुम्ही आम्ही विचार कधी करणार? ह्याचा विचार केला गेला की नाही पाहिजे? अहो ह्या राजकारण्यांची पोरं शिकायला अमेरिकेला, लंडनला शिकून येतात, परत आपल्याच पोरांच्या बोकांडी बसतात. माझ्या आज्यांनी ह्याच लोकांची गुलामी केली, ह्यांची वटणं ह्यांच्या शिक्के मारत राहिले. माझ्या बापाने यांची गुलामी केली, त्यांच्या पोराची. आज त्यांच्या पोराची मी गुलामी करतोय, उद्या माझ्या पोरांनी सुद्धा त्यांची गुलामी करायची का? हे किती दिवस चालणार? पण ठीक आहे, त्यांची गुलामी करायला सुद्धा काही अडचण नाही, पण त्यांनी तुमचं आमचं भलं बघितलंय का? तुमच्या आमची पोरं कशी शिकतात विचारलंय का? कधी आमदार साहेब येऊन तुमच्या जिल्हा परिषद शाळेत बसलेत का? आजी असो किंवा माझी असो, एकटे म्हणून म्हणत नाही, दादा असो किंवा साहेब असो, ते कधीतरी येऊन तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बसलेत का? का? त्यांनी विचारावं ना, मास्तरला विचारावं की बाबा ह्या लोकांनी मला मतदान केलंय, ह्यांची जबाबदारी माझी आहे, ह्यांच्या पोराबाळांचं चांगलं शिक्षण व्हावं ह्याची मी काळजी घेतली पाहिजे. तर तू शिकवतोस का? माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या पोराबाळांचं शिक्षण होतंय का? त्यांना पाडेपाठ आहेत का? तुम्हाला वाटेल हे काय आमदाराचं काम असेल का? अहो ते कुणाचं काम आहे? शाळेमध्ये मास्तर तुमचं ऐकतंय, तलाठी ऑफिस मध्ये तलाठी तुमचं ऐकतंय, पंचायत समितीला गेलं तुम्हाला कोण उभा करतंय, तहसील कार्यालयात गेला तुम्हाला उभा करतंय. एका चक्कर मध्ये तुमचं कधी काम होतंय का मला सांग? जर आमदार साहेब आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन घंटाभर बसले
तर लोहगावची जिल्हा परिषद नाही तर आसपासच्या 10-20 खेड्यामधल्या शाळा सुधारतील. मी चुकीचं बोलतोय काय? त्यांना ते कधी येऊन बसणार नाही. आजी असो माझी असो किंवा भविष्यात कुणी येणारा जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय, ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत, त्याला तुमच्या आमच्या पोराशी देणं घेणं नाही. कारण जर तुमची आमची पोरं शिकली, तुमची आमची पोरं स्वतःच्या पायावरती उभी राहिली, तर सभेमध्ये त्यांच्या मागे घोषणा कोण देणार? तुमची आमची पोरं शिकली, स्वतःच्या पायावरती उभी राहिली, 4 पैसे कमवायला लागली, तर त्यांच्या सतरंजा कोण उचलणार? तुमची आमची पोरं शिकून जर पुढे गेली तर त्यांचे झेंडे घेऊन मिरवणार. हा विचार तुमच्या डोक्यात कधी आतापर्यंत आला नाही का? तुम्ही याचा विचार करत नाही का? अहो का करत नाही? तुम्ही मिंदे आहेत का त्यांचे? तुमच्या घरात जर चूल बंद असली, कुठला नेता तालुक्याचा येऊन तुम्हाला म्हणतो का की बाबा हे दर 500 रुपये 1000 रुपये आणि किराणा भर? असं घडलंय कधी? कधीच घडणार नाही. ह्या लोकांना फक्त कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते वापरायचे. कुठलंही गाव असू द्या, योजना कुठली असू द्या, इथं सरपंच साहेब असतील आसपास कुठं ऐकत असतील, मी गावोगावी हे सांगतोय, सरपंच कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो पडलेल्या उमेदवाराच्या पार्टीचा असो किंवा चालू असलेल्या आमदार साहेबांच्या पार्टीचा सरपंच असो, कुठल्या सरपंचाचं काम एखादी योजना आणायची म्हणलं तर ती टक्केवारी दिल्याशिवाय आणता येत नाही. सरपंचाची इच्छा असते. गावोगावच्या सरपंचांना वाटतं ज्या पदावरती आपण बसलो त्या पदाला न्याय दिला पाहिजे, गावचा विकास केला पाहिजे, गावातली कामं केली पाहिजे. सरपंचाची इच्छा असते. पण सरपंचाची इच्छा असून सुद्धा जर लाख रुपयाचं काम वरून आणायचं म्हणलं तर सरपंचाला खिशातले 5-25 हजार पदरमोड करून आधी द्यावे लागते. खिशातले पैसे वरी द्यावे लागतात, तेव्हा काम येते. काम आल्यावर त्यात परत 10-20 हजार जीएसटी जाते. जीएसटी गेल्यावर जे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला पण लेकरबाळ असतीलच, त्यालाही 10-20 हजारची अपेक्षा असेल का नाही? अहो जर लाख रुपयाच्या कामात जर 60 हजार असेच जात असतील तर 40 हजारात सरपंच काय डोंबल्याचं काम करून घेईल का? मी गावोगावी सांगतोय, तुम्हाला सुद्धा सांगतो, मी कुठल्याच गावच्या सरपंचांना दोष देऊ शकत नाही, कारण सरपंचाची अवस्था खूप बिकट आहे. सरपंचाचं पद कसं आहे माहितीये का? शेळीच्या शेपटासारखं आहे. माश्या बी हाणता येत नाहीत आणि ढुंगरही झाकता येत नाही. एकीकडनं गाव माग असतं, सरपंचानं कामं करावी, दुसरीकडे वरी टक्केवारी दिल्याशिवाय कामं होत नाहीत. मी गावगावच्या सरपंचांना आवाहन करतोय की ही जी व्यवस्था आहे, ही जी टक्केवारीची व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि हे जे टक्केवारीतून गोळा होणारे जे काही पैसे आहेत ते तरी कुणाच्या घरात जातात, बाबांनो ह्याचा विचार करा. आणि अशा राजकीय पक्षांना आणि राजकीय लोकांना त्यांच्या खुर्चीला, त्यांच्या मान सन्मानाला लाथ मारा आणि गोरगरीब पोराच्या शेतकऱ्याच्या सोबत चला. ह्या तुळजापूर तालुक्यातली टक्केवारी आपण कायमस्वरूपी बंद करू. माझा आपल्या लोहगावमधील सरपंचांना, आजी असतील, माजी असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, पोलीस पाटील असतील, सर्वसामान्य जनता असेल, सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना हात जोडून मी प्रार्थना करतोय की ही टक्केवारीची जी संस्कृती आपल्या तालुक्यात तयार झाली आहे, ही संस्कृती तयार करणाऱ्यांना आणि गोरगरिबाचे पैसे घशात घालून घेणाऱ्यांना लाथ घाला आणि गोरगरिबाच्या पोरासोबत चला. तुमच्या उशाला नाही, तुमच्या पायथ्याला बसून आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या तालुक्याचा विकास करू, हे तुम्हाला मी सांगायला आलोय. अहो बाद झालं यांची गुलामी करणं. ह्या लोकांना कार्यकर्ते हवेत. कुठलाच कार्यकर्ता सांगा मामा त्या कार्यकर्त्याच्या घरावरली पत्री गेली आणि स्लॅब टाकला. कुठल्याच कार्यकर्त्याचं आयुष्य सुखाचं होऊ शकत नाही, समृद्ध होऊ शकत नाही. कारण कार्यकर्ता फक्त झाडू सारखा असतो, साफसफाई झाली का त्याला उचलून माणूस बाजूला ठेवतं, अशी अवस्था कार्यकर्त्याची. मी दर गावोगावी सांगतोय, मला कार्यकर्ता नको आहे. कार्यकर्त्यांच्या आयुष्याची मला ससे होलपट करायची नाही. जर तुमच्या गावातून काही मला सहकारी भेटले, माझ्यासाठी नको, माझ्यासाठी सतरंजी टाकू नका, माझे झेंडे घेऊन फिरू नका, माझ्या सभेत घोषणा देऊ नका. आधी तुमचं स्वतःचं जीवन निर्माण करा, स्वतःच्या पायावरती उभं राहा, स्वतःचा कुटुंब सावरा आणि स्वतःसह मग तुमच्या गावचा विकास करण्यासाठी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहा, एकमेकाला सहकार्य करा. एक कुटुंब सावरलं की आपोआप गाव सावरण्यास सुरुवात होऊ शकते. ह्या गोष्टी मी सांगायला आलोय. तलाठी ऑफिस मध्ये जातात कधी? तलाठी ऑफिस मध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वडील वारले, त्याची वारसाचा फेर धरायचा असेल तर तलाठी 10-15 हजार मागते. इथं बसलेल्यापैकी कोणीतरी तलाट्याचे नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा एखादा तलाठी स्टॉप असलेला असेल. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, कारण मी चुकीचं बोलत नाही. इथं बसलेल्या
एकाही व्यक्तीने उठून मला सांगावं की तलाठी ऑफिसमध्ये तुमचं काम फुकट होते. एकाही व्यक्तीने सांगायचं की तलाठी ऑफिसमध्ये आम्ही गेलो की आमचं काम फुकट होतंय, मी माझं भाषण बंद करून निघून जातो. आहे कुणी इथं फुकट काम करून घेणार तलाट्याकडनं? अहो तलाठी मोजके 4 माणसं सोडले तर गोरगरिबाचा फोन सुद्धा उचलत नाही. आहे का नाही परिस्थिती? गोरगरिबाला तलाठी हुंगतच नाही. तुम्ही फक्त झोले घ्यायचं काम करायचं. तलाठी जर तुम्हाला प्रत्येक गावामध्ये त्याला वारसाचा फेर धरायला, बँक बोजाचा फेर धरायला जर त्याची 10-15 हजार रुपयाची अपेक्षा असेल बांधवांनो, का तुम्ही उचल केला त्याची? हा तरी देता का नाही? आता मी 3 वेळेस विचारलं तुम्हाला की तलाठी ऑफिस मध्ये फुकट काम करणारा कुणी आहे का? हा एक तरी. खरं तर मी हे बोलतोय तुम्हाला पटणार नाही, पटलं तर पचणार नाही, पण खरं तर आपल्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण नेमकं तलाट्याला पैसे का दिलोय ह्याचा विचार तुमच्या मनात आलाय कधी? कशासाठी दिला? पगार नाही दिला. बर ही जी गोरगरिबाची फसवणूक आहे, त्यांचा खिसा कापला जातोय, ह्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवायला, धाक ठेवायला हे आमदाराचं काम नाही का? जर आमदारांनी, जिल्हाधिकारी, तहसीलदार सगळे तलाठी एक बैठक घेतली आणि सांगितलं की ह्या तुळजापूर तालुक्यातील जनतेने मला निवडून दिले, मला आमदार केलंय, ह्या तुळजापूर तालुक्यातील जनतेची जबाबदारी आहे माझी, माझ्या गोरगरीब जनतेला त्रास झाला नाही पाहिजे, त्यांचं जगणं सुखाचं झालं पाहिजे, कुठल्याही माझ्या गोरगरीब माणसाकडनं 1 रुपयाची सुद्धा लाच घेऊ नका. जर तुम्ही लाच घ्याल तर तुम्हाला सस्पेंड करल. हा जर दम आमदारांनी दिला तर तलाठी तुम्हाला पैसे मागल का? सांगा. मागल? आमदार जर बोलला मागल? अहो मग हे जे साटलोटो चाललंय, ह्या ज्या गोष्टी घडतायत, हे नेमकं कुठल्या बिळात चाललंय ह्याचा तरी विचार करा. हे वर्षानुवर्ष चालत आलंय, इथून पुढेही चालत नाही. जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर चांगला विचार नाही केला आणि योग्य माणूस निवडून नाही दिला, काय फरक पडणार आहे? आतापर्यंत 25-30 वर्ष साहेबांनी केलंय, आता दादा आले, त्यांच्याही काळात ते चालू आहे. काय अवस्था आहे मला सांगा. तुमच्या आमचं जगणं बेहालाय. तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल, चिमणी आणि कावळ्याची. ऐकली आहे का? पाऊस पडत असतो, चिमणीचं घर असतं मेणाचं, कावळ्याचं घर असतं शेणाचं. पाऊस सुरू होतो, कावळ्याचं घर शेणाचं वाहून जातं. मग कावळा काय करतो? चिमणीच्या दारात जातो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. कावळा थांबतो, परत म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, थांब माझ्या बाळाला गन पावडर करू दे. कावळा थांबतो, परत थोड्या वेळाने कावळा म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, मी पावसात भिजतोय. चिवताई म्हणते, थांब माझ्या बाळाला जीव घालू दे. हिचं गन पावडर, हिची आंघोळ, हिचं जीव घालणं, एवढ्यात कावळा पावसात मरून जातो. जेव्हा चिमणी बाहेर येते बघते तर कावळं मरून पडलेलं असतं. हे जे उदाहरण तुम्हाला सांगतोय ना मी, अहो गेले 25-30 वर्षापासून आपण ह्या लोकांना निवडून देतोय. जनतेची काय यांच्याकडनं अपेक्षा असेल का नाही? जनतेचा यांच्यावरती काय हक्क आहे का नाही? तुम्हाला वाटत नाही का की ह्या ज्या लोकांना तुम्ही निवडून दिले त्यांनी तुमच्यासाठी काय काम करावे? अहो जनता म्हणत आली आतापर्यंत, साहेब साहेब जनतेचा विकास करा, आम्ही तुम्हाला निवडून दिले. साहेब म्हणणार, थांबा माझ्या सुनीलला कारखान्याचं चेअरमन करू द्या. परत जनता म्हणते, साहेब साहेब परत तुम्हाला परत निवडून दिलं. साहेब म्हणले, थांबा माझ्या बाबराव मालकाला जिल्हा परिषदचं सदस्य करू द्या. जनता परत म्हणते, साहेब साहेब आमचा विकास करा, आमची कामं करा, आमचे रस्ते द्या. साहेब म्हणले, थांबा माझ्या सुनील चव्हाणाला बँकेचं संचालक करू द्या. अहो जनता मेली, जनता मेली, जनतेचं वाटोळ झालं, तालुक्याचं वाटोळ झालं, तरी ह्यांना खीव आली नाही. जनतेने मागच्या वेळेस भाकरी बदलली, 19ला भाकरी बदलली. एक बाजू करपली म्हणून तुम्ही दुसरी पलटून टाकली. आता दोन्हीकडनं करपली. आता तुम्ही दादाला, तुमच्यात काय काम आलं मला माहिती नाही, तरी तुम्ही म्हणत असाल दादा दादा विकास करा. ते म्हणतात आता अर्चनाताईला खासदार होऊ द्या, परत म्हणतील मल्हार दादाला आमदार होऊ द्या. आता मेघदादा पण आलेत, मेघदादा पण सक्रिय झालेत. माहितीये का तुम्हाला विषय? त्यांनी राजकारणात यावं, राजकारण करावं न करावं ह्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. तुम्ही राजकारणात जरूर या, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही खासदार व्हा, तुम्ही मोठ्या पदावर जावा,
पण ज्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलंय ती तुम्ही जाणीव ठेवा आणि सर्वसामान्यांच्या भावनेशी न खेळता गोरगरिबाची तुम्ही कामं करा, त्यांचं जीवन समृद्ध करा. जर तुम्ही ह्या गोष्टी उद्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणार असाल तर या निवडणुकीतून मी माघार घेतो आणि माझा पाठिंबा साहेब असो किंवा दादा असो किंवा अशोक भाऊ असो कुणी असो त्यांच्या मी पाठीशी उभा राहतो. पण हा विचार करणार नाही. तुमची तलाठी कार्यालयामध्ये लूट होते ह्याच्यावर हे बोलणार नाही. सोयाबीनचा 11,000चा भाव 3800-3600 वर आला ह्याच्यावर बोलणार नाही. तुमचा 60 रुपयावरचा कांदा तुमचा बाजारात जायच्या आधी लावताना 60 रुपये, उगवून आला का 40 वर, काढायला आला का 20 वर, बाजारात नेताना 2 रुपयावर येते. टाका रस्त्यावर. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत येतो, सोयाबीनचे भाव ढासळतात, कांद्याचे भाव ढासळतात, दुधाची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती. पाण्याची बाटली 20 रुपयाला घेतो आपण. सोन्यासारखं दूध फुकट निघतं का? कष्ट आहे की नाही? म्हशीला धुवावं लागते, त्याला वैरण टाकावं लागते, दिवसभर एक माणूस मागे फिरावं लागते, त्याचं शेण उचलावं लागते. हे काबाड कष्ट करायचं आणि या जनावरांचं बाहेर 70, 75, 80 रुपयांनी शहरामध्ये दूध आहे. तुमच्या दुधात काय तुम्ही पाणी घालताय? विषय काय नेमका? मग जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही संकटात सापडतोय तेव्हा यांचं काम नाही तोंड उघडण्याचं. हे कधीच तोंड उघडणार बांधवांनो, कारण तुमच्या आमच्या जगण्याशी, तुमच्या आमच्या दुःखाशी ह्यांना काही देणं घेणं नाही. गावोगावी शेतरस्त्याचे प्रश्न आहेत. तुमच्यात आहेत का नाही मला माहिती नाही. शेतरस्त्याच्या अडचणी आहेत का तुमच्याकडे? शेतरस्त्यावर भांडण तंटे आहेत का नाही? गावोगावी प्रत्येक ठिकाणी ही अडचण आहे. तुम्हाला सांगतो बांधवांनो, ही अडचण का आली? आपली गटवारी झाली तुम्हाला माहिती आहे. गटवारी तुम्हाला कळणार नाही. तुकड बिलाच्या नंतर आपल्या गावोगावच्या सरकारी योजना झाल्यात का? झाल्यात का? तुम्ही आम्ही कुणी खरेदी केलं, विकलं, काहीतरी झालं, स्वतः करून घेतली असेल तो विषय वेगळा. पण सरकारी मोजणी गावोगावची परत तुकड बिलानंतर झाली का मला सांगा. तुकड बिलात माझा जन्म बी नव्हता, पण अभ्यास करत आलोय मागपासून. म्हणून सांगतो, खऱ्या अर्थानं शेत रस्त्याच्या किंवा ज्या काही जमिनीचे वादविवाद आहेत शेतकऱ्यामध्ये, याच्या अडचणी हे आहेत की ह्या मामाला काय वाटतं, समजा ह्या मामाच्या शेतापासून रस्ता जाते. आता योगायोग नसावा की तसं, असं नका समजू तुमचं आहे नाही मला माहित नाही. ह्या मामाला वाटते माझी 2 एकर आहे, 2 एकरच्या लागून रस्ता चाललाय, मग माझ्या 2 एकर मधले 2-5 गुंठे रस्त्यात चाललेत. मग ती मामाला माहित नसतंय. आपण साधी बोळी, एवढी साधी बोळी माणसं आहो की दगडाला जरी शेंदूर फासलेला असला तर त्या दगडाला सुद्धा आपण देव म्हणून पाया पडणारी माणसं. मुद्दा म्हणून कुणी काय करत नसते. वाईट कुणीच माणूस नाही. आपण गाववाड्यात राहणारी माणसं एवढी प्रेमळ आहोत की किती जरी वादविवाद झाले तर 4 दिवसांनी आपण समोर येऊन बोलतो, राम राम करणार. आपण किती भांडणं होऊ द्या, सुखदुःखात माणूस मागं राहत नाही, सुखदुःखात माणूस पुढे जाते. खूप प्रेमळ माणसं आहे आपण ग्रामीण भागातली. पण गैरसमज आणि आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे, नॉलेज नसल्यामुळे वादविवाद होतात. तर मामा काय करते, माझे 2-5 गुंठे चालले म्हणून आडविते. पण ह्या मामा तिकडनं गाडी जाणार असते, ती म्हणते आता माझा ऊस निघायचा आली वेळ, याने तर रस्ता अडवलाय. दोघांची भांडणं पोलीस स्टेशनला. पण ती तोरबी थांबत नाही, कोर्टात जावं लागते, वकिलाची फीस आली, वाद चालू, एकमेकांमध्ये दुश्मनी. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती तोडगा काढला गेला पाहिजे का? ही पिढ्यानपिढ्या भांडणच करायची सांगा. पिढ्यानपिढ्या तुम्ही भांडण करणार, उद्या तुमची पोरं वाद करणार, नातरुंड करणार, हे मिटणार का नाही? पण जर हा प्रश्न आमदार कुणी असो, प्रत्येकाची जबाबदारी आहे. गावागावात काय अडचण आहेत माहिती नसते त्यांना, माहित नसेल का? त्यांचं काम आहे, जिल्हाधिकारी घ्या, भूमी अभिलेखचा अध्यक्ष घ्या, मोजणीवाला तहसीलदार घ्या, गावगावची मोजणी करून घ्या. तुम्ही काही मोजणीची चलन भरू शकणार नाही. 2-5 हजार भरू शकता का नाही? गावागावातून माणसाकडनं मोजणी चलन भरून टाकलं, गावगावच्या जर मोजण्या झाल्या, ती मामा कशाला अडविल उद्या? त्यांना कळतंय ना मोजणीमध्ये आपलं निघतच नाही, आपलं आपलं जागेवर आहे. जर ह्या गोष्टी सगळ्या निपटून टाकल्या तर गावगावची, शेत रस्त्याची, बांधाची भांडणं मिटून जातील ना कायमस्वरूपी. वाद होणार नाहीत. अहो कित्येक ठिकाणी किरकोळ हातभर वादासाठी भावा सख्या भावाची भांडणं. मला सांगा, ह्या ज्या अडचणी आहेत ह्या सोडवायच्या कोणी? तुमची साधा सुटल्यात का आतापर्यंत? सुटतील का? नाही. त्याला कायद्याची जोड पाहिजे, कायद्याचा आधार पाहिजे, ती यंत्रणा आपल्यात आली पाहिजे आणि ती यंत्रणा राबवून आपल्या ह्या अडचणी मिटल्या पाहिजे. पण ह्या अडचणी सुद्धा मिटाव्या ही यांची ही नाही. तुमच्या जेवढी भांडणं असतील एकमेकांमध्ये तेवढा ह्यांचा फायदा आहे. कुणी साहेबाकड, कुणी दादाकड, उरले सुरले तर भाऊकड. हे पाठ केलेलं भाषण नाही किंवा मी कुठं पुस्तक वाचून आलेलं नाही. हे जे बोलतोय
हे माझ्या बापानं भोगलंय, माझ्या गावात लोक भोगतेत. हा जो त्रास आहे, जो मला त्रास आहे, तो तुम्हाला सगळ्यांना त्रास आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला आलोय. जर ह्या त्रासातून आपल्याला मोकळं व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. जर माझे तुम्हाला विचार पटले नसतील, मला मत मारू नका. कुणाला ना कुणाला तुम्ही उद्या मत मारणारच आहात, कुणी ना कुणी उद्या आमदार होणारच आहे. पण भविष्यामध्ये जो माणूस तुमच्या अडचणी, ह्या माझ्या अडचणी समजून तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या अडचणी सोडण्यासाठी उभा राहू शकतो, अशा माणसाचा तुम्ही जरूर विचार करा. मी असो किंवा अजून कुणी असो. पण जी लोक निष्क्रिय, ज्यांना तुमच्या आमच्या दुःखाशी देणं येत नाही, अशा लोकांना अजिबात मतदान करू नका, हे तुम्हाला मला सांगायचं. हा निवडणुकीचा काळ मामा फक्त 2 महिन्याचा आहे. ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये हे मोठे लोक करोड रुपये खर्च करतील, दारू देतील, मटण देतील, पैसे देतील, सगळं देतील. अनेकदा आमदार होऊन गेले की जेवढे घातलेत त्याच्या 10 पट वसूल करतील पुढच्या 5 वर्षात. तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा ते येणार नाहीत. मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय, ह्या निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हाला दारू देऊ शकत नाही, मी तुम्हाला मटण देऊ शकत नाही, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. अहो हे तर खूप दूरची गोष्ट आहे. मी तुम्हाला चहा सुद्धा पाजू शकत नाही. खरं सांगा ना, तुम्हाला तुम्ही म्हणले ना मला चहा पाजा नजरमध्ये भेटलं, मी तुम्हाला चहा पाजू शकत नाही. माझी परिस्थिती नाही. पण जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या उशाला नाही, तुमच्या पायथ्याला पडून मी तुमची सेवा करू शकतो, हा शब्द तुम्हाला मी देतो. आतापर्यंत तुम्ही आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, पण कोणी सुद्धा तुमच्या कामाला पडलं नाही किंवा तुमच्या अडचणीत आलं नाही. एक वेळेस विचार करा, एक वेळेस शेतकऱ्याचं पोरग विधानसभेत पाठवा. तुमचे जे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, शासकीय कार्यालयाचे ज्या ज्या अडचणी सर्वसामान्य माणसाच्या आहे, त्या प्रत्येक अडचणीवरती हा अण्णा दराडे तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल आणि तुमच्या प्रश्न ह्या सरकारच्या विरोधामध्ये भांडत असेल. आता तुम्हाला वाटत पोरग जरा बरं दिसतंय, त्याला थोडी अक्कल बी दिसते, त्याला थोडं नॉलेज आहे, मतदान करायला हरकत नाही, पण ह्याच्या मागे पार्टी नाही, ह्याच्या मागे पक्ष नाही. बरोबर आहे की नाही? पक्ष आहे का माझ्या मागे? माझ्या मागे कुणीच नाही. विश्वास ठेवला तर तुम्ही मायबाप, जनताच माझ्यासाठी असणार आहे. जनता हीच माझ्यासाठी पक्ष आहे, जनता हेच माझे नेते असणार आहेत. पण तुमचा ह्याच्यावर विश्वास बसणार नाही. मी अपक्ष आहे, मतदान करणार का? काय विचार डोक्यात आला? पक्ष नाही वाटतं ना तुम्हाला? अहो आता तरी जागे व्हा, आता तरी सावध व्हा. ज्या लोकांना मागच्या 5 वर्षात लोकांनी ज्या पक्षाचे मनोमनो बटन दाबले, पक्षाचे आमदार केले, ते 5 वर्षात पक्षाचे उमेदवार जागेवर आहेत का? पक्षाचे आहेत ना सगळे. इकडून तिकडं, तिकडून इकडं ह्याच्या माकड उड्या चालू आहेत. कुणासाठी? तुमच्यासाठी चालू आहेत का? लोगोच्या जनतेने बाबा आम्हाला मतदान केलं. राष्ट्रवादीमधून भाजपात, भाजपातून राष्ट्रवादीत लोकसभेला हा खेळ चालू आहे. 19 पासून राज्यात सगळा तुरुंकाळ माजलाय. कुणासाठी? तुमच्यासाठी चाललंय का सगळं? त्यांच्या खुर्च्या वाटवण्यासाठी. त्यांच्या मागे ईडी लागली, त्यांच्या मागे बीडी लागली, त्यांच्या मागे काडी लागली. कुणासाठी चालू आहे सगळं हे? तुम्ही विचार केला पाहिजे. ज्याची मानसिकता आहे चांगली, तो माणूस इतिहास घडवू शकतो. इथं काही तरुण सुद्धा बसलेत, वडीलधाऱ्या माणसांना मोबाईल वापरता येत नसल, युट्यूबला जाऊन 1995 ला दुबई काय होतं बघा. दुबई वाळवंट होतं. आज दुबई जगातलं 1 नंबरचं शहर आहे. जर इच्छा असेल आपल्याकडे तर आपण आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेत राहतोय आपण. आपल्याकडे वर्षाला करोडो भाविक येतात. त्या भाविकाला जर आपण पर्यटन स्थळ चांगलं उभं करून दिलं, व्यवसाय वाढल, व्यापार वाढल, काही होऊ शकत नाही, सगळं होऊ शकतं. दुबई जर वाळवंट जागतिक लेवलचं शहर होऊ शकतं. मित्रांनो तुम्ही बघा, युट्यूबला बघा दुबईची अवस्था 1995च्या पूर्वी काय होती आणि आज काय. सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण दुबई खूप लांबचा विषय. पवार साहेबांची बारामती बघा, झाला का नाही बदल? पश्चिम महाराष्ट्रातली काय अवस्था आहे, आपल्याकडली काय अवस्था आहे. ह्या गोष्टी होऊ शकतात. पण जर मला माझंच घर भरायचं असेल, माझेच बंगले वाढवायचे असतील, माझ्याच गाड्या वाढवायच्या असतील, मला माझीच प्रॉपर्टी मोठी करायची असेल, तर तुमचं जगणं असंच असणार आहे. मग घ्या झोले. आतापर्यंत झोले घेत आलो, इथून पुढे झोले घेत राहणार आपण. कधीपर्यंत चालणार ह्या गोष्टी? खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे. गावोगावी ह्या प्रत्येक पक्षाच्या लोकांनी भांडणं लावली. त्यांना देणं घेणं नाही कुणाशी. गोरगरिबाची मेले काय, जगले काय, तुम्ही उपाशी आहेत का मेलात, ह्याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाही.
ह्याच्यात ते पडणार नाही. त्यांची पोळी कशी भाजून घ्यायची ह्याच्या मागे आहेत ते. या गोष्टी तुमच्या कितपत डोक्यात बसल्या असतील, बसतील नाही बसतील, माझं म्हणणं काही गोष्टी तुम्हाला पटल्याही नसतील, माझ्या गोष्टी तुम्हाला पटाव्या आणि तुम्हाला मतदान करावं ही माझी अजिबात अपेक्षा नाही. मी ज्या गोष्टी बोललोय ह्याच्यावरती विचार तरी करून बघा, विचार तरी करून बघा. आतापर्यंत आपण जी व्यवस्था पाहत आलोय, आतापर्यंत सर्वसामान्यांचं जे दुखणं आहे, अडचणी आहे, त्रास आहे, आमच्या पोराबाळांचा शिक्षणाचा विषय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या असतील आणि भविष्यामध्ये आपलं जीवन आपल्याला समृद्ध करायचं असेल तर विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी जे तुमच्या समोर प्रामुख्यानं जे प्रमुख मुद्दे घेऊन आलोय ना, त्यातला सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे, तुमची आमची पोरं शिकली पाहिजे. जर उद्या तुमची आमची पोरं शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि पायावर उभी राहिल्यावर त्यांना म्हणायची गरज नाही पडणार, ती स्वतःच होऊन घरावरली पत्री काढून स्लॅब टाकतील. विकास ह्या लोकांची आणि माझे विकासाची व्याख्या वेगळी. अहो रस्ते झाले म्हणजे विकास झाला का? कधीच नाही. सभागृह दिलं म्हणजे विकास झाला का? कधीच नाही. सभागृहात काय होते गावगावच्या? सभागृहाचं उद्दिष्ट काय आहे? गोरगरिबांची तिथं लग्न लावता येते. रोज 4-2 सभागृहाचे उद्घाटन चालू असतात. नारळ फोडायचे असतात. नारळ फोडायचा कार्यक्रम चालू आहे रोज. आपल्या गाडीत आहेत का नारळ? काय 5-25 लाखाचं पाहिजे का? लगेच भूमिपूजन करून जातो मी. खरंच जातो म्हणलं तर. परत काय आमदार झाल्यावर 5 वर्षांनी, पुढच्या 5 वर्षांनी बघू मग करायचं का नाही करायचं. विषय काय, अहो प्रत्येक गावगावच्या सभागृहामध्ये त्याचा उपयोग होतो काय? दिवसभर पत्ते खेळल्याशिवाय काय दुसरा विषय? गावगावच्या सभागृहात तिचा असते. संध्याकाळी माणसं माल लावून पडलेली असते. अहो तुम्हाला सभागृह देण्यापेक्षा तरुणांना अभ्यास करण्यासाठी वाचनालय उभं करा, ग्रंथालय उभं करा. ते कधीच करणार नाहीत. तुम्हाला 70-75 वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य होऊन, अजून सुद्धा आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लाईट, पाणी, रस्ते ह्याच्यामध्येच गुंतवून ठेवले. ह्याच्या पलीकडे विकास जातच नाही. मला तुम्हाला प्रामुख्याने हे सांगायचंय, तर भविष्यात तुम्ही मला आमदार केलं तर मी जे तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवरती लिहून देतोय त्याच्यावरती माझा पहिला मुद्दा आहे की मला तुम्ही आमदार केलं तर आमदार म्हणून जो मला मिळणारा पगार आहे त्या पगारातला 1 रुपया सुद्धा मी माझ्या परपंचाला लावणार नाही. तो पूर्ण पगार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यासाठी, तरुणासाठी ग्रंथालय उभं करण्यासाठी खर्च करणार. हा माझा प्रामुख्याने पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्यातला माझा आहे की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला तर आमदाराला तुमच्या भेटायला तुळजापूर, सोलापूर, पुणे, मुंबई हागलूर जायची गरज नाही. दर 3 महिन्याला तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमच्या गावात येणार. आता ह्या चटया आम्ही टाकल्यात, तुम्ही मला सतरंजी सुद्धा दाखवू नका. तुम्ही जिथं बस म्हणेल त्या मातीत बसणार, मंदिरात बस म्हणले मंदिरात बसणार, तुमच्या सोबत बसणार आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या ऐकून घेऊन तुमच्या जागेवर बसून सोडणार. हा माझा दुसरा मुद्दा आहे. असे अजून बरेचसे मुद्दे आहेत ते तुम्हाला स्टॅम्प पेपरवर तुम्ही वाचता, तुम्हाला समजेल. ओरिजिनल स्टॅम्प तुम्हाला मी लिहून दिलोय. माझ्या तर ऐकण्यात नाही की कुठला उमेदवार स्टॅम्प पेपरवर त्याचा जाहीरनामा देतोय. 100 रुपयाचा ओरिजिनल स्टॅम्प आहे काका, त्याच्यावरती माझा ज्या गोष्टी मी करणार आहे त्या गोष्टी मी लिहून दिलोय. जर दादा, नदरुकचे भाऊ किंवा साहेब किंवा अजून कुणी उमेदवार जर तुम्हाला ह्याच गोष्टी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देणार असेल तर निवडणुकीतून मी माघार घेतो. त्यांना आपण सगळे मिळून मतदान करू आणि त्यांच्याकडनं विकास करून घेऊ. पण जर ह्या लोकांना तुम्ही विचारा की आतापर्यंत तुम्ही दर 5 वर्षाला आले, आम्हाला गंडवलं, तुम्ही आश्वासनं दिले, हे करू म्हणले, ते करू म्हणले, आता प्रत्येकाला वाटतंय, विचारलं ना त्यांना पत्रकारांनी, ते सांगते कशासाठी निवडणूक लढवायची साहेब, राहिलेला विकास करायचे. दादा म्हणते अजून विकास करायचा. अहो तालुक्याचं वाटोळ झालं मागच्या 40 वर्षामध्ये, अजून ह्यांना विकासच करायचा नाही. अजून आमच्या सर्वसामान्यांचं जगणंच सुखाचं झालं नाही. नेमका विकास कुठं काय होईल हाही प्रश्न पडतोय. मी तुम्हाला ह्याच गोष्टी मला सांगायच्या की जी 5 तारखेपासून यात्रा काढली, तुमच्या गावात या गोष्टीबद्दल माहिती कुणाला असेल किंवा नसेल, तुम्हाला प्रामाणिक सांगतो एवढा त्रास द्यायला चालू आहे मला. ह्याच गोष्टी प्रत्येक गावात बोलतोय मी. इतका त्रास द्यायला चालू आहे बांधवांनो. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये, न्यूज पोर्टलला, युट्यूबला जिकडं तिकडं बातम्या ह्या गोष्टी चालू आहेत. तालुक्यात, जिल्ह्यात सगळं पसरते. जसं माझं काम पुढे चाललंय, जशी गाव वाढत चाललेत, प्रत्येक गावातून मला सर्वसामान्य माणूस पाठिंबा देतोय आणि ठामपणे सांगतोय, अण्णा तुझा चहा सुद्धा नको पण तुला आम्ही सहकार्य करतोय. प्रत्येक गावातली मागची भावना आहे. तुम्ही विचारा दहिटण्याला, तुम्ही विचारा शहापूरमध्ये, तुम्ही विचारा गुळहाळीला, तुम्ही विचारा कोणसावळीला, तुम्ही विचारा बोळेगावला, तुम्ही विचारा बोरगावला. हे तुमच्याच भागातली गाव आहेत. पाहुणे असतील ते विचारा, ते दराडे आलता का, ते तुम्हाला सांगतील. तर गावागावातून मला जो काही 2-5 लोकांचा पाठिंबा मिळतोय तर ह्या गोष्टी तिथपर्यंत कळतात.
पोलिसांच्या मार्फत मला रोज अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. 3 दिवस मागे माझी यात्रा बंद केली होती. रामतीर्थ मंदिरावरती माझी यात्रा जागेवर होती. 3 दिवस जागेवर बसून होतो मी. शेवटचा दिवस मी एसपी ऑफिसला दिवसभर बसून हातापाया पडून त्यांना सांगितलं, साहेबांचे मेळावे चालू आहेत, भाऊंचे कार्यक्रम चालू आहेत, दादांचं साडे वाटप चालू आहे, मलाच का अडवलंय तुम्ही? हे जे सांगतोय ना, गरीबाचा लेकरू म्हणून एवढं तुम्ही अन्याय करू नका. मी गावात जाऊन काही कुणाला भडकावतोय? मी काही खून करत फिरतोय? मी काही दारू पिऊन फिरतोय? मी कोणाच्यात काही भांडणं लावतोय का? मी देशद्रोह करतोय? 3 दिवस मला ह्या लोकांनी त्रास दिला. आता परत 2 दिवसामध्ये यात्रा सुरू केली. काय यांचं गोडं मारले मी? मी आतापर्यंत ज्या गोष्टी बोललो, चुकीचं काय बोललो तुम्हाला? माझ्या वैयक्तिक स्वार्थाचं काय बोललो? त्यांच्यावरती मी टीका नाही केली. त्यांनी आतापर्यंत जे जे आपल्याला हेड्यात काढले ह्याच गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. खऱ्याला खरं म्हणायचं नाही का? असं झालं इथं नकटीला नकट म्हणलं का जास्त राग येईल? ही वास्तविकता आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. माझं पटत असेल तर मी जनतेच्या भावनेशी कधी बेईमानी करणार नाही. आता हाही प्रश्न पडतोय. बरेच लोक मला कार्यक्रम झाल्यावर सुद्धा नंतर भेटतात. विषय काय होतो की गावात पुढारी ह्या त्या पक्षाचे गटबाजी सगळ्या गोष्टी असतात. माणूस उघडपणे बोलता येत नाही. काही लोक बिंदास बोलतात, काही लोक नंतर बोलतात, काही लोक फोनवर बोलतात. काही लोकांचं असंही म्हणणं असतंय की दराडे बरा आहे, चांगला आहे, पण उद्या पैसे घेऊन मॅनेज होऊ नये. वाटते का नाही? डोक्यात येते का नाही? पैसे घेऊन मॅनेज होऊ नये, ह्या लोकांना घाबरून येणे, फॉर्म काढून घेऊन ये. मी तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्हाला आश्वासन देतोय, वचन देतोय, तुम्ही माझ्यावरती एक वेळेस विश्वास टाकून बघा. तुमच्या भावनेशी मी कधीही बेईमानी करणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. तुम्ही इथं बसलेले 5, 50, 100 माणसं असतात, त्या तालुक्यातील एका जरी माणसाने मी सांगितलं की अण्णा मी तुला मतदान करणार आहे, तर त्या एक माणसासाठी सुद्धा मी ही निवडणूक ताकदीनं लढवणार. पण मी जनतेच्या भावनेशी बेईमानी करणार नाही, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ह्यांनी मला किती अडवू द्या, ह्यांनी मला किती अडवू द्या, माझ्या नरडीला तलवार जरी ह्यांनी लावली, मी जीव सोडेल, पण ह्या निवडणुकीतून माघार घेणार नाही. कारण मला या जनतेचं भलं करायचंय. मी चांगले विचार जनतेसमोर घेऊन चाललोय, हे मला प्रामाणिकपणे सांगायचं. जे मी कळकळून तुम्हाला सांगतोय ते प्रत्येकाने भोगलेलं आहे, फक्त बोलता येत नाही. आपले आवाज दाबले गेलेत, कारण ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जर तुम्ही आम्ही तोंड उघडलं तर आपली कुठं ना कुठं अडवणूक होते, आपल्याला जगणं मुश्किल करून टाकतं. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, उद्या तुम्ही मला मत मारा न मारा, तुमची काही अडचण असू द्या, माझा नंबर सगळ्याकडे असेल. मी तुम्हाला चहा पाजू शकत नाही, रुपये देऊ शकत नाही, पण तुमच्या कुठल्याही अडचणीमध्ये अर्ध्या रात्री मला फोन करा. तुमच्या सोबत अर्ध्या रात्री तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा असेल, हा तुम्हाला मी शब्द देतोय. खूप बोललो बांधवांनो, तुम्ही ऐकून घेतलं. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना सहकार्य करत आलात. एक वेळेस सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही सहकार्य करण्याचा विचार करा म्हणतोय मी. विचार करा, मत द्या असं म्हणत नाही. तुम्हाला पटलं तर तुम्ही विचार करा आणि सहकार्य करा. जर भविष्यामध्ये तुम्ही मला सहकार्य केलं, माझ्यावरती विश्वास टाकला, तर मी खूप काही नाही, पण कमीत कमी येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपल्या लोगो मधून 1-2 तरी कलेक्टर होतील, 1-2 तरी एसपी होतील, 4-2 तहसीलदार होतील, 4-2 पोरं चांगला व्यापार करतील, व्यवसाय करतील. मला खऱ्या अर्थानं आपलं जे शाळेत जाणारं पहिलीतलं पोरग आहे त्याच्यापासून मला काम करायचंय. त्याला चांगलं शिक्षण देऊन जेव्हा ते पोरग 20-25 वर्षाचं होईल, तेव्हा ते त्याचं कुटुंब पुढे घेऊन जायलंय. अशी चांगली कुटुंब व्यवस्था मला भक्कम करायची आहे, ही तळमळ माझी मनापासून आहे. उद्या तुम्ही मतदान करायला घरातून बाहेर पडताना मोदी साहेबांचा फोटो बघून बटन मारायला जाऊ नका, पवार साहेबांचा फोटो बघून बटन दाबायला जाऊ नका, उद्धव साहेबांचा फोटो बघून बटन दाबायला जाऊ नका. अजून कोण राहील की आता पक्ष विभाग जास्त झालेत, माझ्या ध्यानात राहील नेतेवरचे. अजित दादांचा फोटो बघून मतदान मारायला जाऊ नका. तुमची शाळेतील शिकणारी पोरं त्यांच्या पोराच्या तोंडाकडे बघा की आपण कुणाचा फोटो बघून, कुठला पक्ष बघून बटन मारणार. कुठलं जरी बटन मारलं तर आपल्या पोरांचं कसं बरं होईल. तुम्ही जर तुमच्या मतदान मारायला जाताना तुमच्या पोराच्या तोंडाकडे जर तुम्ही बघून गेला तर मशीनवर गेल्याबरोबर तुम्हाला अण्णा दराड्याचा फोटो दिसेल, हे लक्षात ठेवा. अण्णा दराड्याचा तुम्हाला फोटो दिसेल. जात पात धर्म भेद पक्ष ह्या सगळ्या गोष्टी एक वेळेस फक्त बाजूला ठेवा ह्या निवडणुकीमध्ये, आणि एक वेळेस तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून फक्त सहकार्य करा. तुम्ही जे माझ्यावरती उपकार कराल, तुम्ही जे मला सहकार्य कराल, याची जाणीव मी आयुष्यभर ठेवेल. आणि तुमच्या हितासाठी, तुमच्या भल्यासाठी, तुमच्या अडचणीमध्ये मी रात्र दिवस तुमच्यासाठी उभा असेल, हे तुम्हाला मी आश्वस्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.